भाजीपाला कॅरेटच्या आड लपवून वन्यजीव प्राणी व पक्ष्यांची तस्करी करणाऱ्या टोळीचा नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत 3 आरोपींना अटक केली आहे। या कारवाईत सुमारे 23,40,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त माहिती मिळाली होती की मालेगावहून गुजरात राज्यात धुळे सुरत महामार्गावरून एका लाल रंगाच्या MH41 AU 2352 क्रमांकाच्या वाहनातून प्रतिबंधित वन्यजीवांची वाहतूक केली जाणार आहे। ही माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने विसरवाडी हद्दीत सापळा रचला। विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील बर्डीपाडा टोलनाका येथे नाकाबंदी दरम्यान संशयित आयशर वाहन थांबवून तपासणी केली असता भाजीपाला कॅरेटच्या आड वन्य प्राणी व पक्षी लपवलेले आढळलेत। यावेळी वाहनातील तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे शेजाज अहमद अतिक अहमद, मोमीन मोहम्मद, मोईन समसुल हक आणि शेख सोहेल शेख अफजल कुरेशी अशी सांगितली आहेत। चौकशीत आरोपींनी मालेगाव येथील काही व्यक्तींनी त्यांना हे वन्यजीव गुजरातमधील वडोदरा येथे पोहोचवण्यासाठी दिल्याची कबुली दिली। या कारवाईत 5 कोल्हे, 99 अलेक्झांड्रियन जातीचे पोपट आणि 190 तीतर पक्षी जप्त करण्यात आले। सर्व वन्यजीव सुरक्षितपणे वन विभागाच्या ताब्यात देण्यात आले आहेत। या प्रकरणी विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास सुरू आहे। जनतेच्या नेतृत्वाचा नायक फक्त बाबा नायक।